नमस्कार, आज आहे हिवाळा स्पेशल गाजर हलवा। साहित्य बघून घेऊ। बदाम, साय, तूप, दूध, आवडीप्रमाणे साखर आणि गाजर, त्याचप्रमाणे वेलची पूड। प्रथम एका कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घ्यायचे। त्यामध्ये बदामाचे काप टाकून घ्यायचे आहे। याऐवजी तुम्ही काजू सुद्धा घालू शकतात। आता हे बदाम आपल्याला सोनेरी रंगावर छान असे तळून घ्यायचे आहेत। बदाम व्यवस्थित तळून झाले आहे। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता ह्याच तुपामध्ये आपल्याला गाजराचा किस टाकून घ्यायचा आहे आणि तो 5 मिनिटं छान असा तुपावर परतवून घ्यायचा आहे। सतत हा गाजरचा किस वर खाली करून हलवत राहायचा आहे, जेणेकरून तो खाली लागणार नाही। आता यावर 2 चमचे तूप घालून घ्यायचे आहे आणि परत पुन्हा हा किस तुपावर छान असा परतवून घ्यायचा आहे। किस व्यवस्थित परतून झाला आहे। त्यानंतर यामध्ये 1 वाटी दूध घालून घ्यायचं आहे। आपल्याला गाजराचा किस या दुधामध्ये शिजवायचा आहे, त्यामुळे 1 वाटी दूध घालून घ्यायचं आणि परत पुन्हा हा किस छान असा दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मी दुधावरची साय घालून घेते आहे। मिक्स करून घ्यायचं आहे परत पुन्हा। आता यावर झाकण ठेवून गाजर आपल्याला 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपल्याला आता हे दूध आटत आलेलं आहे। यावर आता आवडीप्रमाणे साखर घालून घ्यायची आहे। साखर, दूध आणि साय यामध्ये हा गाजर हलवा अगदी व्यवस्थित शिजून होतो। साखर मिक्स करून झाल्यानंतर कमी गॅसवर आता आपल्याला हा हलवा 10 ते 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचा आहे। गाजर हलवा इथे पूर्णपणे व्यवस्थित शिजून आलेला आहे। सगळ्यात शेवटी ना यावर आपल्याला वेलची पूड घालायची, तळून घेतलेले बदाम घालून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। तयार झालेला इथे आपला गाजर हलवा। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।